देवळाली कॅम्प येथील शहरातील नवजीवन सोसायटी जवळील प्रभाकर गोडसे यांच्या मळ्यात व बान्स स्कूल शाळेच्या वसतिगृहाच्या मागील बाजूस लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या मादी पिंजरा बंद झाले असून आज 2 बिबटे पिंजरा बंद झाल्याचे वनाधिकारी अनिल अहिराव आणि विजयसिंह पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। देवळाली कॅम्प येथील आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटी लगत असलेल्या गोडसे मळ्यात प्रभाकर गोडसे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात 4 जुलै रोजी बिबट्या जेरबंद झाला। मात्र या परिसरात अजूनही मादी व तिचा बछडा मुक्त संचार करत असल्याचे नागरिकांनी सांगितले। गेल्या काही महिन्यांपासून आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटीच्या लगत असलेल्या नाल्यात बिबट्याचा वावर हा नियमित होता। गेल्या फेब्रुवारीमध्ये एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता। येथील नागरिकांना अनेकदा त्याचे दर्शन झाले होते। परिसरातील अनेक पाळीव प्राणी त्याने भक्ष्य केले होते। त्यामुळे येथील दिलीप गोडसे, सिद्धार्थ पगारे, प्रभाकर गोडसे, अनुराग गोडसे, दर्शन गोडसे यांनी वन विभागाला पिंजरा लावण्याबाबत मागणी केली होती। त्यानुसार गेल्या 8 दिवसांपासून वन विभागाने अशोक तुकाराम गोडसे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता। 4 जुलै रोजी पहाटेच्या 5 वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात बिबट्या पिंजरात अडकला। त्याच्या डरकाळीने परिसरात खळबळ उडाली। तातडीने नागरिकांनी वन विभागाला याची माहिती दिली असता वन विभागाचे अधिकारी विजय पाटील सह अशोक खांडझाडे, सोमनाथ निंबेकर हे घटनास्थळी आले। त्यांनी बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकेमध्ये हलवला। 2 वर्षाचा बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी अद्यापही या परिसरात बिबट्याची मादी व तिचा बछडा मुक्तपणे संचार करत असल्याचा नागरिकांचा दावा आहे। त्यांना पकडण्यासाठी वन विभागाने पुन्हा या परिसरात दुसरा पिंजरा लावावा अशी मागणी प्रभाकर गोडसे, अनुराग गोडसे, अशोक गोडसे, सिद्धार्थ पगारे, गौतम गजरे, दर्शन गोडसे, पवन गजरे, मिथिलेश गरुड, दिलीप गोडसे, कविता गोडसे, सारिका गोडसे सह स्थानिक नागरिक यांनी केली आहे। घरी नाही मग इकडे बळकला इकडे नवजीवनकडे हा नवीन बस स्टॉपकडे ना त्या टर्निंगला आहे तिथे आपण जे नवजीवनला येतो ना। आमच्या शेतामध्ये 2 ते 3 वर्षापासून वारंवार बिबट्याचे दर्शन होते आणि साधारण 3-4 महिन्यापूर्वी पण एक इथे बिबट्या जेरबंद झाला होता। आणि आज सकाळी जेव्हा आम्ही गवत कापण्यासाठी आलो तर तेव्हा पिंजऱ्यामध्ये बिबट्या आलेला जेरबंद झालेला आम्हाला संशय आला। मग आम्ही बॅटरी लावून बघितलं तर त्यात बिबट्या जेरबंद झालेला होता आणि मग तो नंतर आम्ही इकडे आणलाय आणि ह्या परिसरामध्ये वारंवार बिबट्याचं दर्शन होत असतं आणि हा एकच नाही, अजून 2-4 बिबटे इथे आहेत। आमची अशी विनंती आहे की वन विभागाने ना आम्हाला इथून मागे सहकार्य केले, इथून पुढे करावं। त्यांनी पुन्हा आम्हाला नवीन पिंजरा उपलब्ध करून द्यावा, कारण आम्ही शेतात काम करता करता ना 2-3 बिबटे अजून फिरताना बघतो। तर काय आहे ते भीतीचं वातावरण, दहशतीचं वातावरण झालेलं एरियामध्ये। तर आम्हाला लवकर नवीन पिंजरा उपलब्ध करून द्यावा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर, भगूर, देवळाली कॅम्प परिसर। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।